श्री स्वामी समर्थ. नमस्कार. सिंह राशीच्या जातकांनो, सावधान. येत्या अमावस्येच्या रात्री 12 वाजता तुमच्या कुंडलीत एक असा भयंकर आणि दुर्मिळ ग्रहयोग निर्माण होतो जो तुमच्या आयुष्याची दशा आणि दिशा दोन्ही एका झटक्यात बदलून टाकेल. सोशल मीडियावरती सध्या एकच चर्चा आहे की या अमावस्येनंतर सिंह राशीला सोन्याची अंडी देणारी कोंबडी मिळणार. म्हणजे तुमच्यावर पैशाचा इतका प्रचंड पाऊस पडणार की 7 पिढ्या घरी बसून खातील. पण थांबा मित्रांनो, आनंद साजरा करण्यापूर्वी एक अतिशय धक्कादायक आणि थरारक सत्य तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. याच अमावस्येच्या काळ्या रात्री तुमच्यासोबत एक मोठं असं भयंकर कांड घडणार ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. एका रात्रीत तुम्ही करोडपती होणार की रस्त्यावर येणार हे गुपित जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कारण एक सेकंदाची चूकही तुम्हाला आयुष्यभरासाठी उद्ध्वस्त करू शकते. सिंह राशीच्या जातकांनो, ज्योतिषशास्त्राच्या इतिहासात असा धक्कादायक आणि तितका चमत्कारिक योग तब्बल 100 वर्षानंतर पहिल्यांदा आज जुळणार आहे. एका बाजूला मघा आणि पूर्वा फाल्गुनी नक्षत्राचा हा महाभयंकर फेरा सुरू होत आहे, जो तुमच्या शत्रूचा आणि तुमच्या आयुष्यातील सर्व संकटाचा थेट काळ ठरणार. तर दुसऱ्या बाजूला राहू आणि शनीची वक्रदृष्टी तुमच्याच राशीवर पडल्यामुळे अमावस्येच्या दिवशी तुमच्या घरात, नोकरीत, पैशाच्या बाबतीत एक मोठा भूकंप कांड येण्याचे संकेत आहेत. पण घाबरून जाऊ नका मित्रांनो. या काळ्या रात्रीच्या अंधारानंतर उजळणारी सकाळ तुमच्यासाठी फक्त आणि फक्त अफाट पैसा, सुख आणि कीर्ती घेऊन येणार आहे. या व्हिडिओमध्ये आपण अचूक ग्रहयोगाच्या पुराव्यासह पाहणार आहोत की अमावस्येच्या दिवशी नक्की काय अघटित घडणार, या संकटातून कसं वाचायचं आणि त्यानंतर तुमच्या घरात बाळाचं आगमन, महिलासाठी गुप्त आनंदाची बातमी, स्वतःच्या हक्काचं घर आणि अचानक होणारा करोडपतीचा धनलाभ तुमच्यापर्यंत कसा पोहोचणार. चला तर मग वेळ न घालवता सुरू करूया आजची सर्वात मोठी व धक्कादायक भविष्यवाणी. तर सिंह राशीच्या जातकांनो, अमावस्येच्या दिवशी तुमच्या राशीचा स्वामी सूर्य आणि मनाचा कारक चंद्र एकाच घरात एकत्र येत असल्यामुळे मानसिक अस्वस्थता शिगेला पोहोचू शकते. या दिवशी ग्रहाची नक्षत्रामधील स्थिती काहीशी प्रतिकूल राहील, ज्यामुळे कार्यक्षेत्रात किंवा कुटुंबात अचानक मोठा गैरसमज किंवा वाद म्हणजे कांड निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. शत्रू किंवा शत्रूचे हितशत्रू तुमच्यासाठी तुमच्या पाठीमागे कट कारस्थान रचण्याचा प्रयत्न करू शकतात. त्यामुळे या दिवशी तुम्ही कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नका आणि तुमच्या स्वतःवरचा ताबा सुटू देऊ नका. सिंह राशीच्या जातकांनो, आर्थिक बाबीमध्ये या दिवशी प्रचंड गुप्तता आणि सावधानता बाळगणे अत्यंत गरजेचं आहे. कोणत्याही नवीन करारावर, कागदपत्रावर किंवा कायदेशीर दस्तऐवजावर स्वाक्षरी करणे या दिवशी टाळावे. कारण घाई गडबडीत घेतलेला एक चुकीचा निर्णय भविष्यात मोठ्या आर्थिक संकटाचं कारण बनू शकतो. जुगार, सट्टा, लॉटरी यासारख्या अनपेक्षित मार्गाने पैसे कमवण्याच्या सुद्धा मोहात पडू नका, अन्यथा मोठं आर्थिक नुकसान तुम्हाला सोसावं लागेल. सिंह राशीच्या जातकांनो, या संवेदनशील काळात तुमच्या वाणीवर आणि रागावर नियंत्रण ठेवणे हाच संभाव्य संकटातून वाचवण्याचा एकमेव मार्ग आहे. तुमच्या स्पष्टवक्तेपणामुळे आणि कडू बोलण्यामुळे जवळचे मित्र, नातेवाईक दुखावले जाऊ शकतात. त्याचा परिणामच तुमच्या सामाजिक प्रतिमेवर होईल आणि अमावस्येचा हा कठीण काळ शांततेने, संयमाने संपुष्टात आणण्यासाठी निरर्थक वादापासून दूर राहा आणि संध्याकाळच्या वेळी घराजवळ किंवा मंदिरात तेलाचा दिवा लावून शांत चित्ताने नामस्मरण देखील करा. त्यासोबतच सिंह राशीच्या जातकांनो, अमावस्येची काळी रात्र संपता तुमच्या आयुष्यात एका सोनेरी पर्वाची सुरुवात होणार असून पहिली मोठी खुशखबरी तुमच्या कुटुंबातूनच मिळण्याची दाट शक्यता आहे. ज्या दाम्पत्यांना बऱ्याच काळापासून अपत्य प्राप्तीची इच्छा होती, त्यांच्या घरात लवकरच लहान बाळाच्या पावलाचे आगमन होणार आहे. घरात नव्या पाहुण्याचे आगमन झाल्यामुळे संपूर्ण कौटुंबिक वातावरण आनंदाने आणि उत्साहाने भरून जाईल. गेल्या अनेक दिवसापासून घरातील जे अडथळे, कौटुंबिक तणाव निर्माण झाला होता, ते या गोड बातमीमुळे पूर्णपणे नाहीसे होतील. सिंह राशीच्या जातकांनो, या काळात घरातील महिलांसाठी अत्यंत विशेष व आनंदाची बातमीसुद्धा समोर येईल, जी त्यांच्या प्रगतीचे मार्ग मोकळे करतील. महिलांना त्यांच्या कार्यक्षेत्रात, नोकरीमध्ये मनासारखं यश मिळेल. तसेच समाजाकडून, कुटुंबाकडून त्यांच्या कर्तृत्वाचा मोठा सन्मान होईल. ज्या महिला स्वतःचा गृहोद्योग किंवा नवीन व्यवसाय सुरू करू इच्छितात, त्यांच्यासाठी हा काळ अत्यंत भाग्यवान ठरेल. माता लक्ष्मीच्या विशेष कृपेमुळे महिलांच्या माध्यमातून घरात सुख समृद्धी नांदेल आणि त्यांचे अनेक दिवसाचे स्वप्न या काळात साकार होईल. त्यासोबतच सिंह राशीच्या जातकांनो, तिसरी सर्वात महत्त्वाची खुशखबर तुमच्या आर्थिक व करिअरच्या आघाडीवर मिळणार असून अचानक धनलाभाचे प्रचंड मोठे योग जुळून येत आहेत. नोकरी करणाऱ्या जातकांना वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कृपेने मोठी पदोन्नती,
पगारवाढ किंवा परदेशात काम करण्याची सुवर्ण संधी मिळू शकते. व्यापारात अडकलेले तुमचे जुने पैसे, रखडलेली वसुली अचानक पूर्ण झाल्यामुळे तुमची आर्थिक बाजू कमालीची मजबूत होईलच. या काळात तुम्हाला मिळणारी करिअरची संधी भविष्यासाठी सोन्याची अंडी देणारी कोंबडी ठरेल. याचा फायदा तुम्हाला दीर्घकाळासाठी होत राहील. त्यासोबतच सिंह राशीच्या जातकांनो, अमावस्येच्या प्रभावानंतर तुमच्या आर्थिक जीवनात सुद्धा अतिशय मोठे सकारात्मक बदल घडून येणार आहेत. बऱ्याच काळापासून रखडलेले तुमचे पैसे किंवा बुडीत खाती गेलेली रक्कम अचानक परत मिळण्याचे प्रबळ योग आहेत. धनलाभाचे नवे स्रोत निर्माण झाल्यामुळे तुमची दैनंदिन आर्थिक कोंडी पूर्णपणे फुटेल आणि बँक बॅलन्स वाढेल. मात्र पैसा येत असतानाच त्याची योग्य विल्हेवाट लावणे सुद्धा गरजेचं असतं, कारण निष्काळजीपणा केल्यास आलेली लक्ष्मी निघून जाण्यास वेळ लागत नाही. सिंह राशीच्या जातकानं जर तुम्ही भविष्य सुरक्षित करण्यासाठी जमीन, गृहमालमत्ता किंवा सोन्यामध्ये दीर्घकालीन गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर हा काळ अतिशय फायदेशीर ठरेल. नक्षत्राची अनुकूल स्थिती तुम्हाला गुंतवणुकीतून मोठा मुनाफा मिळवून देण्यासाठी सज्ज आहे. शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडामध्ये विचारपूर्वक लावलेले पैसे आगामी काळात तुम्हाला दुप्पट परतावा देऊ शकतात. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, कोणत्याही अनोळखी व्यक्तीच्या सांगण्यावरून किंवा एका रात्री श्रीमंत होण्याच्या आमिषाला बळी पडून मोठी रक्कम गुंतवू नका. सिंह राशीच्या जातकांनो, आर्थिक सुबत्ता येत असतानाच या काळात तुमच्यावर भौतिक सुखासाठी आणि मौज मजेसाठी खर्च करण्याचा ताण वाढू शकतो. स्वतःचे घर सजवणे असो, नवीन वाहन खरेदी करणे किंवा कुटुंबाच्या आनंदासाठी मोठी खरेदी करणे यावर तुमचा खर्च होईल. हा खर्च जरी आनंदाचा असला तरी तो मासिक बजेट कोलमडणारा नाही याची मात्र तुम्हाला काळजी घ्यावी लागेल. मिळालेल्या पैशाचा काही हिस्सा भविष्यासाठी धार्मिक कार्यासाठी बाजूला काढून ठेवल्यास तुमच्या घरातील धनधान्याची बरकत कायम राहील. त्यासोबतच सिंह राशीच्या जातकांनो, अमावस्येचा प्रभाव ओसरल्यानंतर तुमच्या करिअर आणि कार्यक्षेत्रात एक अभूतपूर्व गती पाहायला मिळेल. नोकरी करणाऱ्या जातकांसाठी काळ अत्यंत प्रगतीचा आहे. तुमच्या कामातील सातत्य आणि मेहनत पाहून वरिष्ठ अधिकारी तुमच्यावर जबाबदारी सोपवू शकतात. ऑफिसमधील राजकारणापासून दूर राहून तुम्ही तुमच्या कामगिरीवर लक्ष केंद्रित केल्यास या काळात तुम्हाला अपेक्षेपेक्षा मोठी पदोन्नती आणि पगारवाढ मिळण्याचे योग अत्यंत मजबूत होतात. सिंह राशीच्या जातकांनो, व्यापार व्यवसाय करणाऱ्या जातकांसाठी हा काळ एखाद्या सोन्याची अंडी देणारी कोंबडी ठरणारा आहे. कारण तुमच्या व्यवसायात नवीन ग्राहक जोडले जातील, बाजारात पत कमालीची वाढेल. जर तुम्ही बऱ्याच काळापासून व्यवसायाचा विस्तार करण्याचा किंवा नवीन भागीदारीचा विचार करत असाल तर हा काळ अंमलबजावणीसाठी सर्वोत्तम आहे. या काळात घेतलेली व्यावसायिक निर्णय तुम्हाला भविष्यात दीर्घकालीन आणि शाश्वत नफा देणारे ठरतील. त्यासोबतच सिंह राशीच्या जातकांनो, जे जातक बेरोजगार आहेत किंवा नवीन नोकरीच्या शोधात आहेत त्यांच्यासाठी नशिबाचे दारे उघडतील. तुमच्या कष्टाला नक्षत्राची पूर्ण साथ लाभणार असून नामांकित कंपनीकडून तुम्हाला रोजगाराच्या पूर्णपणे सुवर्ण संधी प्राप्त होतील. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा त्यांच्या बौद्धिक क्षमतेच्या जोरावर मोठे यश मिळेल. केवळ आळस झटकून आलेल्या संधीचे सोने करणे, वेळेचे योग्य नियोजन करणे या काळात तुमच्या हातात असणार आहे. त्यासोबतच सिंह राशीच्या जातकांनो, ग्रहाच्या या मोठ्या उलथापालीचा थेट प्रभाव तुमच्या आरोग्यावर पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे शारीरिक व मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष अजिबात करू नका. अमावस्येच्या जवळपासच्या काळात वाढत्या मानसिक तणावामुळे डोकेदुखी, रक्तदाब, हाय बीपी किंवा अपचनाचा त्रास जाणू शकतो. स्वतःला उत्साही ठेवण्यासाठी पुरेशी झोप घ्या, सकस आहाराचे जेवण करा, योगासन, ध्यानाचा आधार घ्या, जेणेकरून नको त्या मानसिक चिंतेपासून तुमची सुटका होईल. त्यासोबतच सिंह राशीच्या जातकांनो, आगामी काळातील संभाव्य संकटे टाळण्यासाठी ग्रहमान अधिक अनुकूल करण्यासाठी काही सोपे धार्मिक उपाय फायदेशीर ठरेल. जसं की अमावस्येच्या दिवशी गरजू गरीब व्यक्तीला अन्न व काळे तीळ दान करावे. शनी व राहूचा नकारात्मक प्रभाव त्यामुळे शांत होईल. या व्यतिरिक्त अमावस्या संपतात दररोज सकाळी उगवत्या सूर्याला तांब्याच्या कलशातून जल अर्पण करावे आणि ओम सूर्याय नमः या मंत्राचा जप करावा. त्यामुळे तुमचं भाग्य अधिक चमकेल. ज्योतिषशास्त्र हे आपल्याला केवळ काळाची पूर्वकल्पना देऊन सतर्क करण्यासाठी मार्ग दाखवत असते मित्रांनो. त्यामुळे सोन्याची अंडी, मोठे कांड यासारख्या अतिरंजित शब्दांना घाबरून न जाता ग्रहाच्या बदलाला एका संधीच्या रूपात पहा. संकट समयी संयम व चांगल्या काळात योग्य नियोजन हीच तुमच्या यशाची खरी गुरुकिल्ली ठरू शकते. स्वतःच्या मेहनतीवर, कर्तृत्वावर पूर्ण विश्वास ठेवा आणि येणारा काळ तुमच्यासाठी नक्कीच प्रगतीचा, आनंदाचा ठरेल.
आता व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा मित्रांनो, शेअर करा. त्यासोबतच कमेंटमध्ये पूर्ण श्रद्धेने, विश्वासाने आपल्या कुलदेवतेचं नाव नक्की कमेंटमध्ये लिहा. त्यांचा आशीर्वाद तुमच्यावरती कायम राहील. आणि ज्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नाही केले त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला शेवटी विसरू नका.